राज्यामध्ये एकीकडे हनी ट्रॅपवरून वादंग सुरू आहे आणि त्यामध्येच आता रेव पार्टीवरून एक दुसरं वादळ निर्माण झालंय। पुण्यामधल्या रेव पार्टीवरती पोलिसांनी आज पहाटेच्या वेळेला छापेमारी केली आणि याच रेव पार्टीवरच्या कारवाईमध्ये एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल केवलकर यांना अटक करण्यात आली आहे। उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या खराडीमधल्या एका फ्लॅटमध्ये ही रेव पार्टी सुरू होती। या पार्टीमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश होता। पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू, हुक्का यांचं सेवन सुरू होतं। हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती। या ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर यांचाही समावेश आहे। खराडी पोलीस ठाण्यामध्ये या सर्व 7 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले। पुणे पोलिसांकडून 7 जणांची आता कसून चौकशी सुरू आहे। तर पुण्यामधल्या खराडीमधली पार्टी ही खरं तर आफ्टर पार्टी होती, अशी एक धक्कादायक माहिती समोर येते आहे। या पार्टीच्या आधी सुद्धा त्याच रात्री पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागात 2 पार्ट्या रंगलेल्या होत्या आणि याची टाइमलाईन आता एबीपी माझाच्या हाती लागली। खराडीच्या आधी कल्याणी नगरमधल्या पबमध्ये काही जणांनी पार्टी केली। कल्याणी नगरचा पब हा रात्री 1:30 वाजता बंद झाला। यानंतर हे सगळे पार्टी करण्यासाठी मुंढवा भागामधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले। त्यानंतर मग आफ्टर पार्टीसाठी हे सगळे खराडीमधल्या स्टेबर्ड हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथेच पोलिसांचा छापा पडला आणि हे सगळे पार्टीबाज हे पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले। तर हे प्रकरण नेमकं काय आपण जाणून घेऊयात। तर ही पहिली पार्टी आपण बघतोय जी कल्याणी नगरच्या पबमध्ये झालेली होती। हा पब 1:30 वाजता बंद झाला आणि त्यामुळे ही पार्टी त्यांनी संपवली। कल्याणी नगरच्या पब नंतर मुंढव्यामधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी दुसरी पार्टी करायचं ठरवलं। हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे 3 वाजेपर्यंतच या हॉटेलला परवानगी होती। पंचतारांकित हॉटेलमधून पहाटे 3 वाजल्याच्या नंतर खराडीच्या स्टेबर्डमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये त्यांनी पार्टी करायचं ठरवलं आणि पहाटे 3च्या नंतर ही तिसरी पार्टी त्यांची सुरू झाली। पोलिसांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकानं या ठिकाणी छापेमारी केली। घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले आणि या पार्टीच्या प्रकरणी 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं। हे 7ही जण सध्या अटकेत आहेत। दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलंय। आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत, नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्ज सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवायांची मोहीम चालू आहे, त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे, त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे। 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत